आषाढी वारीच्या निमित्तानं भाजपकडून मुंबईतील वारकऱ्यांसाठी विशेष ट्रेन, पंढरपूरला जाण्यासाठी विशेष ट्रेन तर सीएसएमटी स्थानकातून सुटणार ट्रेन। विठ्ठल रुक्मिणीला उद्या घातला जाणारा पोशाख तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाकडून खास पोशाख मंदिर समितीला सुपूर्द। अजितदादांनी भाजपची साथ न सोडल्यास राष्ट्रवादीचे अनेक आमदार अपक्ष लढण्याच्या तयारीत। लोकसभेला मोठा फटका बसल्यानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। ज्यांचं मत फुटलं त्यांच्यावर कारवाई करा, मत फुटलं नसल्याचं हिरामण खोसकर यांचं ठाम मत। त्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणारच। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्यांवर कडक कारवाईचे वडेट्टीवारांचे संकेत। गडावरील अतिक्रमण दुजाभाव न करता काढली जावीत, शाहू महाराजांची भूमिका। कोल्हापुरात जातीयवादाला थारा नाही, सतेज पाटलांचे विधान। वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरवर गुन्हा दाखल होणार। दिव्यांग कल्याण आयुक्तांचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र। शंकराचार्यांनी राजकीय वक्तव्य करणं चुकीचं, अविमुक्तेश्वरांच्या विधानावरून संजय निरुपम यांचा टोला। शंकराचार्यांच्या वक्तव्यानं पोटचूळ उठलेल्यांना हिंदुत्व मान्य नसावं, संजय राऊतांचं टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर। विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भुसावळ ते पंढरपूर रेल्वे मोफत सेवा सुरू। 2500 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी केला प्रवास। संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेस अपघातातील जखमींची शिंदेंनी फोनवरून केली विचारपूस। रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचेही दिले आदेश। शरद पवारांची उद्या दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीवर शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। काँग्रेस नेत्यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट। विशाळगड हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी। बीडमध्ये धनंजय मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा धनंजय मुंडेंचा उल्लेख। अब्दुल सत्तारांची मुख्यमंत्र्यांकडे कर्जमाफीची मागणी तर 3 लाख रुपयांच्या आतील कर्ज माफ करण्याची मागणी। समृद्धी मार्ग खड्डे प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करा, बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची मागणी। धाराशिव शहरात रस्त्यांची कामं तातडीने सुरू करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी। कामं न झाल्यास चिखलफेक आंदोलन करण्याचा दिला इशारा। मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं जन आक्रोश आंदोलन। सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेच्या विरोधात केलं आंदोलन। भंडाऱ्यात संतापलेल्या पालकांनी ठोकलं शाळेला टाळं। शाळेला नियमित शिक्षक नसल्यानं पालक संतप्त। डोळ्यात निविदा पात्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।